नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गव्हर्नमेंट एमबीबीएस चे कट ऑफ किती असणार 2026 साठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार ते आपण सविस्तर बघितलं। आता आपल्याला बघायचंय प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसचे, त्याला प्रायव्हेटला आपण सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो, तर त्या कॉलेजेस साठी किती कट ऑफ असणार कॅटेगरी वाईज आपण आज बघणार आहे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर काय करायचंय, सबस्क्राइब करून टाकायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याला नक्की जॉईन करा, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता चालू करणार आहे आपण व्हिडिओसाठी। तर बघा, महाराष्ट्र सेमी गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट एमबीबीएस चे कॉलेजेसचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार। रीनीटची एक्झाम झाली, रीनीट 2026 साठी किती असणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बनणार आहे। त्या पहिले आपण बघणार आहे की आपला जो काही प्लॅन आहे ते अजून सुद्धा जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर पटकन काय करायचं, या नंबरवरती खालच्या नंबरवरती 92093 च्या नंबरवरती कॉल करून संपर्क करून हा जो काही प्लॅन आहे आपला काउन्सिलिंगचा A to Z प्रोसेस आपल्याकडून केली जाते याच्यामध्ये, ते तुम्हाला जॉईन करायचं आहे। त्यानंतर हा एक प्लॅन आहे, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे त्या विद्यार्थ्यांनी 2999 चा प्लॅन सुद्धा जॉईन करू शकता। त्यामध्ये रजिस्ट्रेशन प्लस त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग करतो आणि हे सुद्धा करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे वळणार आहे आपण। जो काही आपला सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहे महाराष्ट्रामधले, त्या कॉलेजेस मध्ये कॅटेगरी वाईज किती एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो तो आता सविस्तर बघणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता जे काही आपण तुमच्यासाठी पोस्टर तयार केलेलं आहे, म्हणजेच महाराष्ट्र प्रायव्हेट एमबीबीएस, महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस साठी किती स्कोर लागेल, तर आता आपण ते सविस्तर बघणार आहे। बघा, एक्सपेक्टेड स्कोर 2026 साठी त्यामध्ये सर्वप्रथमची जी कॅटेगरी येते ती म्हणजे ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीसाठी या वर्षीचा कट ऑफ 480 असू शकतो प्रायव्हेट कॉलेजसाठी। प्रायव्हेट कॉलेजला आपण सेमी गव्हर्नमेंट का म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये 50% जी काही फीज असते ती गव्हर्नमेंट पे करतं आणि 50% जी काही तुमच्या कॅटेगरी वाईज सवलत आहे ती आपल्याला पे करावं लागते आणि बाकीची गव्हर्नमेंट पे करतं, त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो। आणि प्युअर प्रायव्हेट ज्याला आपण डीम म्हणतो, डीम युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला डायरेक्ट पूर्ण जी काही फीज आहे ती भरावी लागते, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काहीच संबंधच नसतो, बरोबर। त्यामध्ये आता ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता 480 पर्यंत विद्यार्थ्यांना सीट भेटू शकते आणि ईडब्ल्यूएस साठी जर बघितलं सेम ॲज इट इज आहे, 480 वर सुद्धा मिळू शकते, 1-2 मार्कांनी कमी जास्त राऊंड वाईज, ओके। तर त्यानंतर एससीबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं 474 मार्कावर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजेस मिळू शकते। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं 477 मार्कावर सुद्धा विद्यार्थ्यांना यावर्षी प्रायव्हेट कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट मिळू शकते। त्याचबरोबर विजेडीटी जर बघितलं 470 वर या वर्षीची अलॉटमेंट होऊ शकते विद्यार्थ्यांना। एनटीबी कॅटेगरीसाठी जर बघितलं 455 वर सुद्धा यावर्षी विद्यार्थ्यांना काय सीट मिळू शकते। त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण तर 478 वर सुद्धा 478 वर सुद्धा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळू शकते। तर एनटीडी कॅटेगरीसाठी बघूया आता आपण 480 वर सुद्धा यावर्षी कट ऑफ जाऊ शकतो। आणि आता बघू शकता तुम्ही एससी कॅटेगरीसाठी 420 वरती आलेलं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना ह्या रेंज मध्ये मार्क बसताय तर त्यांनी नक्कीच आपल्याला संपर्क करून तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग आपण करणार, चॉईस फिलिंग करणार, महाराष्ट्रामधले रँक वाईज तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार रिझल्ट लागल्याच्या नंतर ते सुद्धा आपण सविस्तर सांगणार आहे। सर आता याच्यानंतर बघू शकता सगळ्यात जी काही कमी कट ऑफ असणारी कॅटेगरी, त्याला आपण एसटी कॅटेगरी असं म्हणतो, त्याला बघू शकता तुम्ही 325 वर सुद्धा या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे एमबीबीएस प्रायव्हेटचा तो विद्यार्थ्यांना मिळू शकतो। तर तुम्हालाही आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये इंटरेस्टेड असाल तर 92093 च्या नंबरवरती संपर्क करून किंवा 8055 च्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही डायरेक्ट आपलं जे काही काउन्सिलिंग आहे ते जॉईन करू शकता। त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार काय, त्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती असतात, त्याचबरोबर तुम्हाला मिळणार की गर्ल्सला जे काही एज्युकेशन ते खरंच फ्री आहे का ते सुद्धा माहिती आपण संपूर्ण प्रोव्हाइड करू। त्यानंतर आपण बघू शकतो जे काही तुमची रजिस्ट्रेशन होईल, चॉईस फिलिंग होईल, प्रॉपर चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे, जे काही ऑल इंडिया रँक नुसार तुमच्या स्कोर नुसार कुठे तुम्हाला कॉलेज मिळू शकतं आणि कोणत्या कोर्सेसकडे तुम्ही जाऊ शकता। करायचं काय, तुम्हाला तुमची कॅटेगरी आणि तुमची जे काही मार्क्स पडतं एक्सपेक्टेड तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय, आम्ही त्याचे रिप्लायज देऊन तुम्हाला सांगू शकतो की तुमचा नंबर कुठे लागेल आणि कोणत्या कोर्सेस साठी लागेल, ओके। आता आपलं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज संपलेत, बरोबर। आता जे काही कट ऑफ आपण एक्सपेक्टेड बघितला सेमी गव्हर्नमेंट साठी, आता आपण लवकरच बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ घेऊन येणार आहे। तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहायचंय आणि भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।